माझ्यावर विश्वास दाखवून मला माहितीची उमेदवारी दिलेली आहे. आणि आताच अनेकांनी सांगितलं की आदरणीय दादांनी आपण सगळे ओळखतात, पण गेल्या 2 महिन्यापासून अचानकच त्या वैविध्याचा चेहरा केली व्यवस्थित नाही म्हटलं. खरं सांगायचं तर आपण बाकी आमच्या कुटुंबातल्या अनेकांना ओळखत होतात आणि त्यांना वारंवार आपल्या दौंड तालुक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणासाठी येऊन भेटी देत असतात. बरेच जण आपल्या ओळखीचे आहे, पण माझा कसा कधीच आपल्या लोकांशी सारखा संबंध नव्हता. आपल्या विभागातील दौंड शुगर कारखाना असल्यामुळे तिथे मी कुठल्या ना कुठल्या कारणाने मला विठ्ठल बाबांनी बोलवल्यामुळे काहींची माझी ओळख होती. पण तसं या भागामध्ये फारसं मला तुमच्याशी भेटायचं होतं तरी प्रसन्न नाही आला. पण आज या निमित्तानं पहिल्यांदाच या गावामध्ये तुम्ही मला सगळ्यांनी भेटण्याची आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि सरपंचाने माझं चांगलं स्वागत केल्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आदरणीय दादांनी फक्त दौंड तालुक्यापुरतच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी कुठेही जा विकासाची गंगा गंगेगोळापर्यंत वाड्या रस्त्यावरती आणि डोंगर दऱ्यापर्यंत पोहोचवलेली मी गेल्या काही दिवसात बघितली. कारण तुम्हाला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीचे विषय वाचलं आणि मी गेल्या 15-20 दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे 6 तालुके मुळशी, वेला, भोर, खडकवासला आणि आज आमच्या दौंडमध्ये आपण आलेलो आहे. पण या सगळ्या तालुक्यामध्ये फिरताना भोर मुळशी म्हणजे आमच्या डोंगर दऱ्यामध्ये गेलो, काल खडकवासल्याला गेले, शहरी भाग सगळा, आज दौंडमध्ये सगळे बघा आणि सगळीकडे सगळ्यांचा मी पहिल्यांदाच हा सगळा मतदारसंघ इतका बारकाईने फिरले. पण जिथे जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी जो काही विकास झालेला आहे त्या प्रत्येक गावामध्ये आपण सारखी लोकांचे तिथले आमदार असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, कुठलेही अधिकारी असतील किंवा नागरिक असतील, जे जे काही विकासाची मोठी कामं झाली असतील किंवा ग्रामपंचायत लेवलला कामं झाली असतील, त्या प्रत्येक जणांच्या तोंडातून एकच येत होतं की जो काही निधी मिळालेला आहे तो आदरणीय दादांच्या मार्फतच मिळालेला आहे आणि जी विकास कामं झालेली आहे ती आदरणीय दादांच्या मार्फतच झालेली आहे. भले मग ती रमेशप्पांच्या मार्फत का असेना किंवा आमदार साहेबांच्या मार्फत का असेना, पण निधी मात्र दादांनी सोडवलेला आहे. आणि मला इतकी माहिती होती की इतका गल्ली म्हणजे गल्ली मुळापर्यंत विकास झालेला आहे, त्यासाठी आदरणीय दादांची मदत झालेली आहे. आणि ठिकाणी फक्त निधी पोहोचण्यापर्यंतच नाही तर सुखदुःखामध्ये सुद्धा आदरणीय दादा प्रत्येक माणसांची जोडली गेलेली आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की महायुतीने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि मला उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी सार्थ करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची मला सेवा करण्याची संधी द्या. कारण माझ्या पाठीशी आता फक्त आदरणीय दादा तर आहेतच, पण महायुतीतले सगळे जण आहेत. त्यामुळे नक्कीच ज्या तुमच्या काही अडचणी शिल्लक राहिल्या असतील त्या नक्कीच पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच कटिबद्ध असेल आणि तुम्ही सगळेजण मला नक्कीच साथ द्याल यात खात्री बाळगते. आपण म्हणाले की 95, 90, पण मला इथे अनेकांच्या मनामध्ये अजून थोडीशी दिवसापर्यंत दिसते. कारण मी आल्यापासून बघते मला थोडंसं रिडिंग येतं चेहऱ्यांचं मला रिडिंग येतंय. पण मला असं वाटतं की आपल्यामध्ये दिवसापर्यंत होऊ नका. कारण कसं आहे माहितीये का, आपण सगळेजण सगळ्यांना ओळखता. मला एवढंच म्हणायचं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना, प्रत्येकाला त्याचं त्याचं मत काय असावं त्याचा अधिकार आहे. पण शेवटी
वास्तव हे वास्तव आहे. प्रत्येकाला आज जनता सुधार आहे, प्रत्येकाला भलतंडाचा आहे हे कळतं. त्याच्यामुळे आपलं भविष्य कशामध्ये चांगलं आहे का हे लोकांना कळण्याची आता जनता म्हणजे अडाणी राहिलेली नाही. मी खरं सांगायचं तर काल खडकवासल्या त्याकडे गेले होते. मोर्चाला निसर्गरम्य पूर्वी असतात त्या 10 वर्षापूर्वी. काल बघितलं तर फक्त सिमेंटचं जंगल होतं. झपाट्याने नागरी विकास झालेला आहे तिकडे. पण आज इकडे बघितलं की हे बघ म्हणजे आता वाटतच नाही की उन्हाळ्यात आपण फिरतोय इकडे. म्हणजे आज शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सगळीकडे आणि पाण्याची प्रश्न आहे. मग तुमचा विभाग बघितला तर खरोखरच म्हणजे समाधान वाटतं. आता तुम्हाला वेगळ्या अडचणी असतील, पण तिकडे वेगळ्या अडचणी. प्रत्येक ठिकाणी अडचणीचा पाडा वेगळा असतो. शेवटी अडचणी हा कधी संपणारा नसतात. प्रत्येकाला वेगळा. देव सुद्धा सगळ्यांना समाधानी करू शकलो नाही आजपर्यंत. आपण तर माणसं आहोत. पण प्रत्येकाला असं असतं की माझी कधी अडचण जर नाही झाली तर मग ते काम करणारे नसतातच सर्व. त्याच्यामुळे असं प्रत्येकाच्या अपेक्षा संपणाऱ्या नसतात. पण राहिला विषय वेगळा. मी आज इथल्या सगळ्या लोकांसाठी पहिल्यांदाच भेटली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला इथे भेटण्याची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. पण यापुढे आदरणीय दादांच्या कामासाठी जो दादांनी हा निर्णय घेतलाय तो एकाच गोष्टीसाठी घेतलेला आहे की केंद्रात आणि राज्यामध्ये जर एकाच विचाराचं सरकार हा कधी संपणारा नसता. प्रत्येकाला वेगळं. देव सुद्धा सगळ्यांना समाधानी करू शकलो नाही आजपर्यंत. आपण तर माणसं आहोत. पण प्रत्येकाला असं असतं की माझी कधी अडचण जर नाही झाली तर मग ते काम करणारे नसतातच सर्व. त्याच्यामुळे असं प्रत्येकाच्या अपेक्षा संपणाऱ्या नसतात. पण राहिला विषय वेगळा. मी आज इथल्या सगळ्या लोकांसाठी पहिल्यांदाच भेटली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला इथे भेटण्याची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. पण यापुढे आदरणीय दादांच्या कामासाठी जो दादांनी हा निर्णय घेतलाय तो एकाच गोष्टीसाठी घेतलेला आहे की केंद्रात आणि राज्यामध्ये जर एकाच विचाराचं सरकार असेल, एकाच विचाराचं माणसं असतील तर केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचून शेवटच्या माणसापर्यंत ज्या अडीअडचणी असतील त्या आपण त्याच्या निवारण करू शकतो, त्यांच्या अडचणी सोडवू शकतो. आणि म्हणूनच आपण यावेळेस महायुतीचा उमेदवार मी असल्यामुळे माझं चिन्ह असणाऱ्या घड्याळ आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी घड्याळावर मतदान करून जास्तीत जास्त मतदान करावं ही मी आपल्याला विनंती करते. कारण घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. आणि आपल्याला माहिती आहे की आता जे पंतप्रधान साहेबांना जगामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी ज्या त्या योजना आजपर्यंत राबवल्या तर त्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्यासाठी यावेळेस घड्याळाला जास्तीत जास्त मतदान करा अशी अपेक्षा आणि खात्री बाळगते. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि इथंच थांबते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.